कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. रेवदंडा येथील डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयाला 40 लाख रुपयांचे वैद्यकीय उपकरण साहित्याचं वाटप प्रांताधिकारी प्रवीण संकपाल यांच्या हस्ते करण्यात आलं. रॉयल गार्डन कर्जत येथे श्री सदस्य यांच्या उपस्थितीत या साहित्याचं वाटप करण्यात आलं. यात महागड्या औषधांचा समावेश आहे. आतापर्यंत या उपजिल्हा रुग्णालयाला गोळ्या, औषध अशी मिळून 1,30,00,000 रुपयांची मदत डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आली आहे. कुठल्या प्रकारचा गाजावाजा न करता हा कार्यक्रम संपन्न झाला. कर्जत तालुका आदिवासी बहुल असल्यानं इथल्या गोरगरीब जनतेला याचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. यावेळी व्यासपीठावर DYSP राहुल गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विजय म्हस्कर, सदानंद कुंभार, भगवान भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा अलिबाग यांच्यामार्फत आदरणीय डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व आदरणीय डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील विविध शासकीय रुग्णालयांमध्ये विविध वैद्यकीय उपकरणांचे वाटप तसेच औषधे, फर्निचर यांचे वाटप, मोफत वाटप अंतर्गत कर्जत उपजिल्हा रुग्णालय येथे विविध वस्तूंचे वाटप करण्यात आलेले आहे. कर्जत हा प्रामुख्याने एक बहुतांश आदिवासी तालुका म्हणून ओळखण्यात येतो. त्यामुळे अगदी गरजू रुग्णांना या सर्व वस्तूंचा नक्कीच उपयोग होणार आहे. मानव ही जात आणि मानवता हाच धर्म ही एक उत्तमाची शिकवण आणि हा विचार घेऊन हे कार्य अगदी निष्कामतेने अविरतपणे चालू आहे. देशाने मला काय दिले यापेक्षा मी देशाला काय दिले हा एक उत्तमाचा विचार आदरणीय डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांनी आम्हाला दिला आणि हीच शिकवण पुढे घेऊन सर्व श्री सदस्य एक उत्तम निष्कामतेने श्री सेवा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज सरकारी दवाखाना कर्जत ग्रामीण रुग्णालय यांना आपण प्रतिष्ठानच्या वतीने औषधं, VC, EC आणि कार्लीन साहित्य दिलेलं आहे. ते साधारण 40 लाखापर्यंत आहे. तर त्या साहित्याचा उपयोग आपल्या कर्जतमधील जनतेला व्हावा ही त्याच्या पाठीमागची मुख्य भूमिका आहे. आणि प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण हे जे कार्य केलेलं आहे आणि ही जी औषधं दिलेली आहेत, हे जे साहित्य दिलेलं आहे, त्या सगळ्या साहित्यावरती आपलं लक्ष असणार आहे. आणि मला विश्वास आहे की आपल्या कर्जत भागातील, ग्रामीण भागातील सर्व नागरिक बंधू भगिनींना या औषधांचा आणि जे साहित्य दिलेलं आहे त्याचा उपयोग होईल. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिलेले हे जे साहित्य आहे ते साहित्य हे गोरगरिबांसाठी उपयोगी पडणार आहे. आणि हा मोठा विचार करून आज प्रतिष्ठानने हे साहित्य दिलेलं आहे. याच्या पाठीमागं 100% डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांचं कार्य आणि आता पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी, डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी, उमेशदादा धर्माधिकारी आणि राहुलदादा धर्माधिकारी यांचं हे सगळं श्रेय प्रतिष्ठानचं आहे. हे सगळं श्रेय हे आप्पासाहेब दादासाहेब यांचं आहे. या कार्यक्रमामध्ये आपण एक संदेश दिलेला आहे. आपण बघितलं असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती सुद्धा आपण पेले ठेवले होते. त्यातनं एक आपल्याला संदेश असा द्यायचा आहे की आपल्याला प्लॅस्टिकचा पण वापर कमी करायचा आहे. त्या दृष्टीकोनातून एक छोटासा प्रयत्न आम्ही केलेला आहे. आणि मला विश्वास आहे की हे सगळे साहित्य हे कर्जतमधील जनतेला आपल्याला गरजूंना उपयोगी पडेल. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.